नमस्कार, हॅरीच्या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण हॅरीच्या किचनमध्ये बनवून घेणार आहे आम्रखंड। आम्रखंड कसे बनवायचे ही रेसिपी आज आपण शेअर करणार आहे। तर चला आजच्या रेसिपीला स्टार्टिंग करू। सगळ्यात अगोदर तर आपण एका चाळणीने आपला चक्का घेतलेला होता तो चाळून घेऊया। चक्का आपण 1 पाव घेतलेला। तुम्ही जेवढे सदस्य असले तेवढ्या सदस्याच्या हिशोबाने चक्का घ्यावा। चक्का हा चाळणीने चांगल्या प्रकारे आपण फेटून घेतला की त्यामध्ये काहीतरी जे गोळे बनायचे ते बनणार नाही। आणि नंतर दूध टाकून सुद्धा थोडा फेटून घ्यायचा। त्याला दुधाने फेटला की जेवढा आपल्याला पातळ पाहिजे त्या हिशोबाने दूध टाकायचं। मी 1 वाटी दूध टाकलेलं आहे। ते खूप चांगला असा आपण फेटून घेतला। त्यानंतर आपण त्यामध्ये पिठी साखर टाकली। पिठी साखर हे आपल्या चवीनुसार टाकावी। आपल्याला जितकं गोड असायला हवं तितकेच आपण पिठी साखर वापरायची। पिठी साखर टाकलेली आहे। आता त्यानंतर आपण चांगलं फेटून घेऊया। आता त्याला साईडनं ठेवून एक आंबा कापून घेऊया। आंबा चांगला आपण स्वच्छ धुवून घेतलेला होता, त्याला छान पुसून घेतलेला। आता त्याला छान कापून घेऊया। कापून त्यामधला जो गाळ असतो तो काढून घेऊया। तो काढण्यासाठी आपण पहिले अगोदर कापायचा आणि त्यानंतर त्यावर छोटे छोटे असे चिरे मारून घेतले आणि त्यानंतर त्यामधला आंब्यात जो गाळ असतो तो काढलेला आहे। आता त्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरमध्ये एकजीव होऊन जातो तो आणि मिक्सरमध्ये आपण त्याला बारीक केलेलं। आता जो आपण चक्का फेटलेला होता त्यामध्ये आपण आता जो आंब्याचा गाळ काढला होता तो सुद्धा चाळणीने आपण चाळून घेणार आहे। तो चाळणीमध्ये आता टाकलेला आहे आणि आता त्याला छान प्रकारे असं फेटून घेतलेलं आहे। त्याला फेटायला सुरुवात केली की छान असं फेटून घ्यायचं आणि त्यामध्ये जे लम्प्स वगैरे असतात ते निघून जाणार त्यामुळे। आणि आता ते झालेलं आहे चाळणीने चाळून। आता आपण त्याला एका पातेल्यामध्ये जो चक्का आणि आपला रस होता त्याला फेटून घेतला। आता आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। तिथे मी बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। आणि त्यानंतर आपण त्यासोबत पुरीसुद्धा बनवणार आहे। त्यासाठी आपण कणिक मळून घेतलेली होती। आता एक कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मग आपण पुरी लाटून टाकूया। पुरी आपण लाटायला घेतलेली। एक पुरी लाटून झाली की तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण त्यामध्ये पुरीसुद्धा लाटून घेऊया। पुरी आपल्याला जितक्या पाहिजे तितक्या आपण लाटून घ्यायच्या आणि त्या तळून सुद्धा घेऊ आपण। त्या तळल्या की आता आपला आम्रखंड आपण सर्व करूया। सर्व करण्यासाठी एका वाटीमध्ये आम्रखंड काढलेला आहे। आम्रखंड काढलं की त्यासोबत आपण जे पुरी असते ते सुद्धा घेणार आहे। पुरीसुद्धा टाकलेली आहे। आता आपण आपल्या आम्रखंडाची चव घेऊया। आम्रखंडाची चव घ्यायला आपण टेस्ट करूया। टेस्ट करायला मी सुरुवात केली। ते आम्रखंड हे जे आहे ते खूप सुंदर असं चव आलेलं होतं। तुम्हीसुद्धा याची टेस्ट घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीजला तुम्हीसुद्धा उपयोग करू शकता। धन्यवाद। थँक्यू।